स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे रव्याचा स्पंज डोसा। चला तर आपण बनवूया। डोसा तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य रवा। या वाटीने 2 वाटी रवा घेणार आहे मी। आता सध्या एकच वाटी घेतलेला आहे। अर्धी वाटी पोहे, 1 वाटी ताक, मीठ, बेकिंग सोडा, तेल आणि आपल्याला चटणी तयार करण्यासाठी लागणार आहे शेंगदाणे, फुटाणे। मी दाला घेतले नाही आहेत, माझ्याकडे नाही आहेत म्हणून। पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या। सर्वप्रथम आपण चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी आपण टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे। हे सर्वच आपण बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये। याच्यामध्ये थोडंसं दही नाही तर ताक घेतलं तरी चालतं। याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आपल्याला, छान लागतं। हे आपण सर्व बारीक करून घेऊया। हे बघा मी असं बारीक करून घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया हे। याच भांड्यामध्ये आपण हे रवा बारीक करून घेऊया। दोन बॅच मध्ये करणार आहे। थोडं लागलं तर पाणी घ्यायचं नंतर। हे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे पोहे आणि रवा। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। अशाच प्रकारे आपण दुसरी पण बॅच अशीच बारीक करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे। हे तुम्ही बघू शकता। जास्त पातळ करायचं नाही, आपल्याला थिकच ठेवायचं आहे। याच्यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ, आणि बेकिंग सोडा। 1 छोटा चम्मच टाकत आहे मी। हे आपलं सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण चटणीवर टाकायसाठी तडका तयार करून घेऊया। त्यासाठी आपल्याला एक पातेलं ठेवलं मी गॅसवर। त्याच्यामध्ये थोडंसं तेल, छान प्रकारे तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये राई टाकून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण राई टाकून घेणार आहे, जिरं आणि थोडासा हिंग। हे सर्व आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचे। तर आपण डोसे तयार करून घेऊया। त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे गॅसवर। हे बघा आपला तवा तापलेला आहे। याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। असं पसरवून घेऊया छान प्रकारे। तर डोसा चिटकणार नाही। अशाच प्रकारे डोसा टाकून घ्यायचा हा। होणार आहे। याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटासाठी असंच होऊ द्यायचं आहे आपल्याला। हे बघा आपले 2 मिनिट झालेलं आहे। आपण आता डोस्याला पलटून घेऊया अशा प्रकारे। हे बघा किती छान छोटे छोटे बबल्स आलेले आहेत याच्यावर। आपला डोसा झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया।
बघा किती छान झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा पण तयार करून घेऊया. हे डोसे थोडे जाडच ठेवायचे असतात. अशाच प्रकारे मी दुसरा डोसा पण तयार करून घेतलेला आहे. हे बघा किती छान झालेला आहे आपला डोसा आणि खूप स्पंजी झालेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान होतात हे डोसे. तुम्ही एक वेळ घरी नक्की करून बघा. हे बघा आपले डोसे किती छान झालेले आहेत. तुम्ही घरी एक वेळ नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले म्हणून. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जी माझी नवीन रेसिपी येणार आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येणार आहे.